नमस्कार मंडळी. कथा वाचनाच्या या कार्यक्रमात आज मी वाचणार आहे निर्माल्य ही कथा. शरद BA पास झाला तेव्हाची गोष्ट. घरातील एकूण एक मंडळी आनंदात होती. दादांना आपल्या आयुष्याचं सार्थक झाल्याप्रमाणे वाटलं. मंदा काकूंना आसमान ठेंगणं वाटायला लागलं. त्यांनी 2-3 वेळा शरदची दृष्ट काढली. शरद मित्रांची अभिनंदने स्वीकारित होता. सर्वांना पेढे देत होता. मध्येच कोणाच्या तरी थट्टेने मोठमोठ्याने हसत होता. दादांचे एक स्नेही गंभीरपणाने म्हणाले, आपणास असले साधे पेढे नकोत बुवा, लग्नाचे लाडू लवकर मिळायला पाहिजेत. आणि मग शरद खूप खूप लाजला तसे ते आपल्या फेंदारलेल्या मिशातून खो खो करत सुटले. चंद्रभागाबाई हा सारा प्रकार स्वयंपाकघराच्या दाराआडून अवलोकित होत्या. नातवाचं चाललेलं कौतुक डोळे भरून पाहत होत्या. सुनेच्या धांदलीवर मनातल्या मनात रागावत होत्या आणि तरीही त्या काहीच म्हणत नव्हत्या. कुठल्या तरी देवीचं स्तोत्र त्या ग्रामोफोनच्या रेकॉर्डप्रमाणे बडबडत होत्या. एवढ्यातच धाकटा अभि बूट घालून स्वयंपाकघरात आल्यामुळे त्याच्यावर त्या खेकसावयास लागल्या. साऱ्यांनी मला ताळतंत्र सोडून दिलं आहे. त्यांच्या या कुरकुरण्याकडे लक्ष देण्यास कुणाला सवड नव्हती. त्यांनी मंदा काकूंना हाक दिली. आपल्या मुलाला दादांना बोलावलं. पण सारं घर जणू ओस पडलं होतं. घरातील हसण्या खिदळण्याचे ध्वनी कोपऱ्या कोपऱ्यातून प्रतिध्वनित होत होते आणि चंद्रभागाबाईंचा घसा कोरडा पडण्याची वेळ आली होती तरी त्यांची कुणी दखल घेत नव्हतं. त्यांच्या सर्वांगाची लाही लाही झाली. मेल्यांनो, फार दिवस नाही बरे सूट घेणार तुमचा. देवा नारायणा, माझे म्हातारीचे डोळे कधी एकदा कायमचे बंद करतोस कुणास माहीत. नाही रे बाबा, आता नाही आपल्याच्यानं जगणं होणार. देवीचं स्तोत्र अर्ध्यावरच थांबून त्या क्षणार्धात जीवनविषयक विचारात तल्लीन झाल्या आणि मग त्या एकदम चपापल्या. समोरील देवघराकडे भक्तिपूर्ण नजरेने बघत त्यांनी देवाला नमस्कार केला आणि साऱ्या अपराधाचं परिमार्जन झाल्याच्या आवेशात परत स्तोत्र गुणगुणण्यास प्रारंभ केला. शरदची मित्रमंडळी शिऱ्या पोह्यावर ताव मारून निघून गेली. दादांचे स्नेही चालते झाले आणि सारं कुटुंब हळूहळू आपल्या नियमित अवस्थेवर यायला लागलं. मंदा काकू आणि अलका बशा उचलायला लागल्या. छोट्या अवीची धांदल मंदावली आणि आता कुठे शरदला सवड मिळाली. तेवढ्यातच दादांनी आठवण करून दिली. अरे शरद, आजींना नमस्कार केलास का? ग्रॅज्युएट झालास म्हणजे काही शिंग नाही फुटलीत. जा, आजीला नमस्कार करून ये. शरद अनास्था दर्शवितच आत आला आणि आजीला नमस्कार करून आशीर्वाद घेण्यासाठी थांबला. चंद्रभागाबाई एवढ्या वेळपर्यंत ज्या क्षणाची उत्कंठतेने प्रतीक्षा करीत होत्या तो क्षण आता आला होता. शरद पास झाल्याची बातमी त्यांना मघाशीच समजली होती. त्या स्वतःहून शरदचं कौतुक करण्यासाठी 2-3 वेळा त्याच्या खोलीपुढे जाऊन आल्या होत्या. पण मित्रपरिवाराच्या घोळक्यात तो दंग होता. आजी म्हणजे त्याच्या लेखी घरातली डासासारखी कप्पदार्थ होती. गेल्या 3-4 तासात तो 15 वेळा तरी आजी समोरून गेला होता, पण एका साध्या शब्दाने सुद्धा त्यानं काही सांगितलं नव्हतं. तसं मग चंद्रभागाबाईंना मनस्वी वाईट वाटलं. आपल्या अस्तित्वाला काहीच किंमत नाही या विचाराने त्यांना खचल्यासारखं वाटलं. तो आता येईल मग येईल या विचारात त्यांनी देवीच्या स्तोत्राची 2 पारायणेही करून टाकली. परंतु तो आला नव्हता आणि कदाचित येणारही नव्हता. दादांच्या इच्छेखातर का होईना तो आजीच्या पाया पडला. आजी आपल्या खोल आवाजात आता आशीर्वाद देईल मग आशीर्वाद देईल या विचाराने तो थोडा वेळ तिथंच घुटमळला आणि चंद्रभागाबाई मात्र शांत होत्या. आशीर्वादाचे साधे औपचारिक शब्द देखील त्यांच्या तोंडावाटे बाहेर पडत नव्हते. त्यांची जीभ जड झाल्याचा त्यांना भास झाला. त्या अडखळल्या. बोलण्याची मनस्वी इच्छा असताना देखील त्या बोलू शकत नव्हत्या आणि मग त्यांची दृष्टी एकदम देवघरापुढे पडलेल्या निर्माल्याकडे गेली. वाळलेल्या पानाफुलांचा ढिगार, नसती अडगळ तिथून काढून टाकायला हवी होती, फेकून द्यायची होती. मात्र साधा कचरा म्हणून नव्हे तर पवित्र अंतःकरणानं. क्रिया एकच पण भावना निराळ्या, कृती तीच पण हेतू भिन्न. त्या आपल्या संपूर्ण आयुष्याचा विचार करायला लागल्या.
जीवनाचं अफाट पटांगण त्यांच्या अधू झालेल्या डोळ्यांना संपूर्णपणे दिसणं शक्यच नव्हतं. अंगावरील धाबळी इतकीच त्यांची बुद्धी जीर्ण शीर्ण झाली होती. आठवणींचे धागेदोरे अद्याप तुटक तुटकपणे लोंबकळत होते. शरद तणतणतच बाहेर निघून गेला. आजी हे सारं बघत होत्या, परंतु जागृत झालेलं विचारांचं वादळ त्यांना काहीच सुचू देत नव्हतं. त्यांची स्थिती बंद खोलीत कोंडलेल्या माणसासारखी झाली होती. मंदा काकू चुलीजवळ आवराआवर करीत हे सारं बघत होत्या. चंद्रभागाबाईंनी काहीच शब्द तोंडावाटे बाहेर काढले नाहीत हे त्यांना खुपलं. ही काय मेली रीत झाली? लेकरू नमस्कार करायला आलं, त्याला साधा आशीर्वाद दिला असता तर काही खर्चलं असतं वाटतं. आजींना आपली चूक उमगली. त्या जागच्या जागी चुळबुळल्या, अस्वस्थ झाल्या आणि आपल्या पदराने डोळ्यांच्या ओल्या कडा पुसावयास लागल्या. सुनबाईला काहीतरी सांगावंसं त्यांना वाटू लागलं. मनातला कोंडमारा त्यांना व्यक्त करावासा वाटला. पण त्यांच्यातील सासू एकदमच जागी झाली आणि मग त्यांनी तोंडाची चक्की सुरू केली. माणूस गप्प बसतं, तो यांची खुळं वाढतच चालली. म्हणे आशीर्वाद दिला नाही. हो हो, नाही द्यायची. खबरदार जर मला कुणी काही बोलेल. सारे मेले मलाच धारेवर धरतात. नाही रे, हा छळ सहन होत नाही रे देवा नारायणा. स्वयंपाकघरातील आरडाओरडा ऐकून दादा आत आले. काय झालं म्हणून त्यांनी चौकशी केली. चंद्रभागाबाईंनी सुनेच्या पर्वतप्राय अपराधांचा पाढा वाचला. तरीही दादांनी आपल्या पत्नीला एका साध्या शब्दाने सुद्धा दुखवलं नाही. उलट आपल्या कपाळावरील आठ्यांचं जाळं जास्तच वाढवीत म्हातारीला सुनावलं. तुझं आपलं काहीतरीच आई. काय म्हणाली ती तुला? साधा आशीर्वाद का दिला नाही म्हणूनच विचारलं ना. यात तीच चुकली वाटतं. तशा मग चंद्रभागाबाई फुरंगटून बसल्या. त्यांनी आत्ताच वाचून संपवलेल्या देवीच्या स्तोत्रावरील देवीचा चेहराच त्या आठवावयास लागल्या. तिचे ते 8 हात आणि 4 तोंडे, नररुंडाची गळ्यातील माळ आणि हातातील आयुधे. क्षणभर त्यांना वाटलं की आपणही असाच चंडिकावतार धारण करावा आणि कुटुंबातील एकूण एक व्यक्तीला आपल्या अचाट सामर्थ्यानं थक्क करावं. सुनेला काहीतरी शाप द्यावा आणि शरदला नापास करावं. बूट घालून आपणास शिवणाऱ्या अविनाशला एक चपराकच ठेवून द्यावी. त्या आपल्या दिवा स्वप्नात दंग झाल्या आणि एक एक सिनेमा बघू लागल्या. सारे लोक आपणास शरण आले आहेत, नि करुणा भाकत आहेत. आपला क्रोध शांत झाला आहे आणि आपण वरदान करीत आहोत. शरद आपणास असंच दरवर्षी पास करण्याची प्रार्थना करीत आहे आणि दादा भरपूर संपत्ती मागत आहेत. कुणाचीच मनःकामना त्या पूर्ण करणार नव्हत्या. सारे लोक स्वार्थी आहेत. काम पडलं म्हणजे पुढे पुढे करतात. एरवी साधी विचारपूस देखील करत नाहीत. शरद पास झाल्याचा त्यांना आनंद झाला नव्हता असं थोडंच होतं. उलट सर्वांपेक्षा त्यांना जास्त कौतुक वाटलं होतं. दुपारी पुराणासाठी राम मंदिरात गेल्या म्हणजे भागीरथीबाईंना आणि गंगूबाईंना आपल्या नातवाचा पराक्रम त्या सांगणार होत्या. त्यांच्यापेक्षा आपण जास्त भाग्यवान आहोत हे सिद्ध करणार होत्या. पण शरदने त्यांची घोर निराशा केली होती. त्यानं सर्वांआधी आपल्यापाशी यावं, जवळ बसावं, अगदी लहानपणच्या सारखं बिलगावं आणि त्यावेळी जसा तो आपलं प्रत्येक गुपित आजीजवळ सांगत होता तसंच आताही करावं, ही त्यांच्या अंतरीची व्यथा होती. पण नेमकं हे सुख त्यांच्या नशिबात नव्हतं. काळाच्या एकेका पावलागणिक त्यांच्या आणि सभोवतालच्या व्यक्तीत एक अदृश्य भिंत उभी राहत होती. जगाचं सारं स्वरूप हळूहळू बदलत होतं आणि चंद्रभागाबाईंमध्ये मात्र कुठलेच नवीन बदल होत नव्हते. शरदच्या बाळपणीही त्या म्हाताऱ्याच होत्या आणि आज शरद तरुण झाला होता तरीही त्या म्हाताऱ्याच राहिल्या होत्या. काळाचं गतिचक्र त्यांच्या बाबतीत स्थिरावलं होतं आणि इतरांच्या बाबतीत मात्र गतिमान झालं होतं. शरदवर तारुण्याचा प्रभाव होता. त्याच्या पाठोपाठ जन्मलेली अलकाही दिवसेंदिवस मोठीच दिसायला लागली होती. या सर्वांमध्ये नुसते साधे शारीरिक बदल होत नव्हते तर अगदी मुळापासून ते निराळे होत होते. आणि चंद्रभागाबाई या कोड्यात गुंग होत्या. काळाची ही गती सहन करण्याचं त्यांच्यात सामर्थ्य उरलं नव्हतं. वृद्धत्वामुळे भोळ्या बनलेल्या त्यांच्या मनाला उगाच तरी वाटायचं की सृष्टीच्या क्रमात काहीच बदल होऊ नयेत. पण हे कसं व्हावं या प्रश्नाचं उत्तर त्यांना सुचत नव्हतं. हा प्रश्नच मुळी वेडा होता.
त्या भूताने झपाटल्यागत बाहेरच्या बैठकीच्या खोलीत आल्या आणि आपल्या नवऱ्याच्या फोटोकडे टक लावून बघायला लागल्या. त्यांचं ते फोटोत साठवलेलं भव्य आणि गंभीर व्यक्तिमत्व, त्यांची करारी मुद्रा आणि निश्चलता, ह्या साऱ्या गोष्टी तिथं अनेक वर्षापासून वास करत होत्या आणि अजून अनंत काळपर्यंत टिकणार होत्या. तसा मग त्यांना त्यांचा राग आला. त्यांच्या स्वतःसारखं मानहानीचं जीणं कंठायला ते आज जिवंत नव्हते याचं त्यांना वाईट वाटलं. हा सारा वनवास त्यांच्या एकट्याच्याच नशिबी का? त्यांनी आपली नजर खोलीच्या दुसऱ्या टोकाला वळवली. कोपऱ्यात त्यांच्या पूर्ण कुटुंबाचा फोटो होता. 6 वर्षाचा दादा त्यांच्या पुढ्यात उभा होता. दागदागिन्यांनी मढवलेली त्यांची छबी तिथं अस्तित्वात होती. त्यांनी नकळतपणे आपल्या अंगावरील रखरखीत धाबळीवरून हात फिरवला. त्यांना आपला स्वतःचाच फोटो सवतीसारखा भासायला लागला. पूर्वीची काही शिल्लक राहिलं नव्हतं. कंठलेलं आयुष्य एका दीर्घ स्वप्नाप्रमाणे वाटत होतं. ते मुळी जीवनच नव्हतं. त्यांना एकामागे एक घटना आठवायला लागल्या. त्या कल्पनातीत सुखावह होत्या. आजच्यासारखा फॅशनचा काळ नसतानाही त्यांचे तारुण्य काही शिळोप्यात गेलं नव्हतं. त्यात भरपूर आनंदाचे क्षण विखुरले होते. वयाच्या 14व्या वर्षी त्यांचा विवाह झाला होता. एका प्रतिष्ठित श्रीमंत घराण्यात त्या वधू म्हणून आल्या होत्या. सासू सासरा दोघेही अत्यंत मायाळू होते. नवऱ्याचंही त्यांच्यावर मनस्वी प्रेम होतं. लग्नानंतर 3-4 वर्षांनीच त्यांच्या दादाचा जन्म झाला होता. सासू सासऱ्याला त्यांचं भरपूर कौतुक वाटलं होतं. त्यानंतर काही काळाने त्यांच्या जीवनाचे दुसरे पर्व सुरू झाले होते. त्यावेळची काळाची गती त्यांना हवीशी होती. दादा मोठा झाला होता. घरात मंदा काकू सून म्हणून आल्या होत्या आणि हळूहळू घराचा संपूर्ण ताबा त्या घेत होत्या. चंद्रभागाबाईंच्या आज्ञेनुसार त्या सारी कामे करत होत्या. त्यांना वडिलकीचा मान मिळायला लागला होता आणि कारभारात एक प्रकारचं सुख होतं. आणि ज्या वडिलकीच्या तोऱ्यात त्या वावरायला लागल्या होत्या तो तोरा काही काळाने नाहीसा झाला होता. त्यांच्या एका अवस्थेचा अंत झाला होता. एकाचा उत्कर्ष होत होता आणि दुसऱ्याचा ऱ्हास होत होता. हेही क्रमप्राप्तच होतं. पण बुद्धी विचार करायला असमर्थ होती. त्यांची आमदनी संपुष्टात आली होती. मंदा काकूच्या रूपाने ती अजूनही चालू होती, पण त्यात मानहानी वाटायला लागली होती. यावर काय उपाय होता? खंगत चाललेल्या देहाबरोबरच सांसारिक अधिकार खंगावयास लागले होते. स्थिरावलेल्या जीवनाजवळ नव्या नव्या आशाही बर्फ बनून गोठाळल्या होत्या. त्यातच एक दारुण घटना त्यांनी बघितली होती. त्यांना त्या संसाराच्या व्यापात सोडून त्यांचा नवरा एकटाच परलोकी निघून गेला होता. त्यांना मृत्यूचं तर दुःख झालंच, पण त्या स्वतः एकट्या जिवंत राहिल्या ह्याचंही परम दुःख झालं. नवरा जिवंत होता तोपर्यंत घरात त्यांची प्रतिष्ठा होती. पण नवरा गेला आणि त्यांचं खऱ्याखुऱ्या अर्थाने सौभाग्य समाप्त झालं. त्यांच्या अर्थहीन जगण्यास तेव्हापासून आरंभ झाला होता. मरण येत नव्हतं म्हणून त्या जगत होत्या. प्रेमाचं एकमेव स्थान जीवनातून नाहीसं झालं होतं. कृत्रिम उपायांनी त्याची जागा भरून निघणं शक्यच नव्हतं. तसं बघितल्यास त्यांना कुठल्याच गोष्टीची उणीव नव्हती. मुलगा चांगला मिळवता होता. अधूनमधून त्यांची विचारपूस करीत होता. एका मर्यादित अर्थाने त्यांच्या आज्ञेत होता. पण हे सारं वरकरणी होतं. घरात कुठल्याही प्रकारची ढवळाढवळ करण्याचा त्यांना अधिकार नव्हता. सारखं एका कोपऱ्यात हरिहरी करीत बसायचं म्हणजे काय? त्यांच्या अस्तित्वाला कोपऱ्यातील अडगळीपेक्षा जास्त किंमत नव्हती. मुलगा सुनेच्याच तंत्राने वागतो ही त्यांची प्रारंभीची तक्रार होती. त्यामुळे त्या धुसफुसत असत. घराच्या नव्या राज्यातून जवळजवळ त्या पदच्युत झाल्या होत्या. त्यांना पेन्शन मिळाली होती. ही विश्रांती त्यांना नकोशी वाटे. कामे करण्यात त्यांनी आपला देह कष्टविला होता, तिथे रिकाम टेकड्याप्रमाणे कसं बसावंसं वाटेल. त्या स्वयंपाक करते म्हणायच्या, पण त्यांना कुणी करू देत नव्हतं. घरातील इतर कामासाठी मजूर होते. ती कामे देखील करण्याची त्यांची तयारी होती. पण त्यांनी काहीच करू सवरू नये असा सर्वांचा अट्टाहास होता. त्यांची तीर्थक्षेत्रांना जाण्याची इच्छा होती,
पण त्यालाही मुहूर्त लागत नव्हता. अशा प्रकारच्या कोंडमाऱ्यात त्यांचं जीवन चाललं होतं. त्यांचं आयुष्य एखाद्या कैद्याप्रमाणे बनलं होतं. त्यातून सुटका होण्याची शक्यता मुळीच संभवत नव्हती आणि म्हणूनच त्या त्रागा करून जगत होत्या. त्या तशाच भारावलेल्या अवस्थेत परत स्वयंपाकघरात आल्या. सारे लोक आश्चर्याने त्यांच्याकडे बघायला लागले. त्यांचा संताप परत उसळून आला. मला वेड लागलंय काय? एवढं तोंडाकडे बघायला काय झालं? हो, खरंच मला वेड लागलं आहे. मी वेडी आहे. तुमच्याबरोबर तुमची इच्छा नसताना राहते. तुम्हा सर्वांवर प्रेम करते. हा माझा वेडेपणाच आहे बरं. आणि मग त्या ओक्साबोक्शी रडायला लागल्या. डोकं बडवू लागल्या. हे असं काय करतेस गाई? दादा म्हणाले. काही त्रास होतो का सासूबाई? सूनही तेवढ्याच प्रेमळपणाने उद्गारली. माझा राग आला का गा आजी तुला? सर्वात शेवटी शरद म्हणाला. त्यांनी अश्रुपूर्ण डोळ्यांनी शरदकडे बघितलं. त्यानं तोंड लहान केलं होतं. डोळे मात्र निष्पाप होते. आजी बराच वेळपर्यंत टक लावून त्याच्याकडे बघत होत्या आणि मनात मात्र काहीतरी रुतत होतं. मग त्यांना जाणीव झाली. आज आपणास शरदचा राग आला आहे. त्यांच्या डोळ्यापुढून 1-2 आठवणी तात्काळ सरकल्या. म्हातारपणीच्या मानहानीच्या प्रेमविरहित काळात त्या जगत असताना शरदचा जन्म झाला होता. त्या आजी बनल्या होत्या आणि ही कल्पना त्यांना सुखावह वाटली होती. कुठलेच पाश शिल्लक नव्हते अशा काळात शरद जन्मला होता आणि त्यांच्यापाशी वसत असलेले सर्व प्रेम, सारी माया शरदभोवती केंद्रीभूत झाली होती. तो चंद्राप्रमाणे हळूहळू वाढत होता आणि तो त्याच्यावर अधिक प्रेम करायला लागल्या. अगदी आईपेक्षाही जास्त. तो लहान होता तेव्हा त्यांच्याच अंथरुणावर झोपे. त्यांच्यापाशी अनेक हट्ट धरी. त्यांना भंडावून सोडे आणि त्याच्या ह्या कृतीवर त्या खुश होत्या. शरदनं नेहमी असंच राहावं असं त्यांना वाटे. पण काळ त्यास अनेक प्रकारांनी मर्यादा घालत होता. शरद मोठा होत होता. घरात अलका आणि अविनाश 2 मुले जन्मली होती आणि आजींच्या मात्र हे हिशेबातच नव्हतं. त्यांनी या सर्वांकडे दुर्लक्ष केलं होतं. ती सारीच आज वाढली होती आणि आजी मात्र अजूनही 20 वर्षांचाच काळ गृहीत धरून होत्या. तोच लहानपणी आपल्यावर प्रेम करणारा शरद. आणि म्हणूनच आज सकाळपासून त्या उदास होत्या. शरद पास झाला होता. त्यानं सर्वांआधी आपणास हे सांगायला पाहिजे होतं ही त्यांची इच्छा होती. पण त्याच्या तरुण मनाला म्हातारीची ही तळमळ कळावी कशी? त्यांच्यात केव्हाच अंतर पडलं होतं. एका विशिष्ट मर्यादेत सर्वांचे त्यांच्यावर अजूनही प्रेम होते. यात मात्र शंका नव्हती. सारेजण त्यांच्या भोवती घोळका करून उभे होते आणि चंद्रभागाबाई मात्र शून्यपणे देवघरापुढील सुकलेल्या पानाफुलांच्या ढिगाऱ्याकडे बघत होत्या. त्यांचं जीवनही असंच निर्माल्यव्रत बनलं होतं. निरस पण पवित्र. ते फेकून देण्याच्याच योग्यतेचं होतं. पण साधा केरकचरा म्हणून नव्हे, साधी अडगळ म्हणून नव्हे. या विचाराने त्यांना किंचित समाधान वाटलं आणि मग त्या दादाच्या चर्येकडे बघायला लागल्या. सुनेकडे पाहू लागल्या. तशी मग त्यांना एकाएकी जाणीव झाली की दादांच्या चेहऱ्यावरही वृद्धत्वाची कळा आकाशातील ढगासारखी झाकळून यावयास लागली आहे. मंदा काकूंचे केसही हळूहळू पिकत आहेत. आणि मग त्या उगवणाऱ्या पिढीकडे बघू लागल्या. तिथे उत्साह आणि आनंद फुलत होता. काळाच्या गतिमान चक्रावरील अस्पष्ट दृश्यांकडे बघण्यात त्या तल्लीन झाल्या. भरती आणि ओहोटीच्या लाटा त्यांच्या मनावर आदळत होत्या आणि त्यांना अगदी हलकं वाटायला लागलं.